ताकदीने करणार. पण जसं मी मगाशी म्हटलं की एकतर तसाही विलंब झालेला आहे. लोक आतुरतेनं वाट बघत होती, उमेदवार आतुरतेनं वाट बघत होते की निवडणुका कधी लागणार. आता फायनली लागल्यात. लोकांना वाटत होतं की आता आपण भाजप जी आहे ती पूर्ण ताकदीनिशी उतरेल, पण तसं काही होत नाहीये. आपण महायुतीमध्ये उतरत आहात. मग अशा वेळी जे इच्छुक उमेदवार असतात त्यांची मनधरणी करणं किंवा अगदी ते गुडघ्याला बाशिंग लावून बसलेलेच असतात की यावेळी मीच इकडचा, हा वॉर्ड माझाच, मग त्यांची मनधरणी करणं हे किती डिफिकल्ट होऊन जातं, खास करून जेव्हा तुम्ही युती धर्मामध्ये लढत असता. नाही, खरंच कठीण काम असतं. कारण त्याच्याबरोबर त्याच्या एकट्याच्या ते मेहनत नसते. त्याच्याबरोबर अनेक कार्यकर्ते त्याचे जोडलेले गेलेले असतात आणि त्यांच्या आशा अपेक्षा असतात. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची नाराजी ही असणं नैसर्गिक आहे. पण मी जसं मगाशी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा एकमेव विचाराने ज्या चालतो ते म्हणजे प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण राष्ट्रहितासाठी काम करतो आहे त्याच्यामुळे पक्षनिष्ठा ही महत्त्वाची आहे. पक्षाचा आदेश हा शेवटचा आहे. त्या दृष्टिकोनाने त्यांची भावना ते वेंट आऊट करतात, ते सांगतातच आणि ते ऐकून घ्यायचं आमचंही कर्तव्य आहे. पण शेवटचा निर्णय हा पक्षाचा असतो. बरं, आता ह्या सगळ्यामध्ये मोठा भाऊ, लहान भाऊ कोण असणार आहे? काय आहे? काय ठरतं तुमचं? कोण अधिक जागा लढणार? याच्यामध्ये खरं तर लहान भाऊ, मोठा भाऊ असं काही भावनाच नाही आहे. आणि जसं आपण बघितलं की एका